नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित वाळे पुन्हा एकदा घेऊन आलो आहे रोटेशनल डायनॅमिक्स याचा आपलं पार्ट 3 चं लेक्चर चालू आपण करतो आहोत, ज्यामध्ये आपल्याला मेनली डिस्कस करायचं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ द सर्क्युलर मोशन. प्रीवियस लेसन मध्ये आपण प्रीवियस पार्ट मध्ये आपण बघितलं सर्क्युलर मोशन, त्याचा कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्सचा पार्ट, आणि आता याच सर्क्युलर मोशनचे आपण ॲप्लिकेशन्स बघणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे व्हेइकल ऑन द हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड आणि वेल ऑफ डेथ. हे दोन मेन डेरिवेशन जे आहेत आपल्या बोर्ड एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत. सो आपण स्टार्ट करूयात. आपलं पहिलं डेरिवेशन जे आहे ते आहे आपल्याला स्टडी करायचं आहे व्हेइकल ऑन हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. हे आहे आपला मेन पॉइंट. म्हणजे काय की आपल्याकडे एक व्हेइकल असणार आहे आणि ती हॉरिझॉन्टल डायरेक्शन असा प्लेन सरफेस असणार आहे, पण त्या सरफेस वरती आता कर्व्ड रोड आहे. म्हणजे एखादा टर्न जर असेल तर आता इथे काय फिजिक्स अप्लाय होईल आणि तो टर्न घेत असताना आपल्या व्हेइकल मध्ये किती वेलॉसिटी असायला हवी सो दॅट आपण तो सेफली टर्न घेऊ शकतो, हे सर्व आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ऑफकोर्स विथ द हेल्प ऑफ ॲप्लिकेशन्स ऑफ द सर्क्युलर मोशन. म्हणजे आपण इथे बघूयात की आपल्याला टॉपिक हा जो टॉपिक स्टडी करायचा आहे, आपल्याला बघायचं आहे की आपली व्हेइकल जी आहे अशी स्ट्रेट डायरेक्शनने जाते आहे, आणि आता या स्ट्रेट डायरेक्शनने जात असताना इथे असा एखादा टर्न आलेला आहे, आणि ह्या टर्न नंतर पुन्हा एकदा ती त्याचं मोशन जे आहे हे कंटिन्यू करणार आहे. मग ह्या पर्टिक्युलर पॉइंट जो आहे ह्या पॉइंट पर्यंत व्हेइकल जी आहे ही आहे त्याच्या लिनियर मोशन मध्ये. इथे ही जी येलो लाईन जी आहे त्या लाईन मध्ये व्हेइकल जी आहे ती आहे त्याच्या सर्क्युलर मोशन मध्ये, आणि ह्या पॉइंट पासून पुन्हा एकदा ती व्हेइकल जी आहे ती आहे त्याच्या लिनियर मोशन मध्ये. सो आपल्याला स्टडी करायचं आहे ह्या सर्क्युलर मोशन मध्ये विच इज अ कर्व रोड. आता तिथे काय फिजिक्स अप्लाय होईल आणि ह्या सर्क्युलर मोशन मध्ये त्याची वेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे ही एक्झॅक्टली किती असायला हवी. बिफोर दॅट आता जर जेव्हा व्हेइकल ह्या लिनियर मोशन मध्ये आहे त्या लिनियर मोशनचा आपण स्टडी करूया, फिजिक्स अप्लाय करून बघूया की एक्झॅक्टली काय प्रोसेसेस वर्क होत आहे. इथे लिहितो मी. सो आपल्याकडे आपण कन्सिडर करूया एक व्हेइकल आहे, आणि ही व्हेइकल जी आहे ह्या हॉरिझॉन्टल स्ट्रेट डायरेक्शन मध्ये लिनियर मोशन मध्ये जे आहे ही व्हेइकल मोशन परफॉर्म करणार आहे. मग ह्या व्हेइकल वरती ह्या पर्टिक्युलर मोमेंटला लिनियर मोशन मध्ये किती फोर्सेस अप्लाय होत आहे आणि त्यापैकी कोण कोणाला बॅलन्स करतो आहे हे आपण स्टडी करूया. सो बिकॉज ही व्हेइकल आहे त्या व्हेइकलचं मास मेजर एम जर कन्सिडर जर केलं तर ही व्हेइकल डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये mg एवढा फोर्स अप्लाय करणार आहे. पण ही व्हेइकल डाऊनवर्ड डायरेक्शनने जाते आहे का या रोडच्या आतमध्ये? नाही. त्याचं रिझन काय आहे की ह्या व्हेइकलला अपवर्ड डायरेक्शन मध्ये एक नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स जो आहे हा अप्लाय होणार आहे. म्हणजे इथे हा डाऊनवर्ड डायरेक्शनचा mg आणि नॉर्मल रिॲक्शन यांनी एकमेकांना बॅलन्स केलेला आहे, आणि आपली व्हेइकल अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये कोणतंही मोशन परफॉर्म करणार नाही. आता ही व्हेइकल जर ह्या डायरेक्शनने मोशन परफॉर्म करते आहे विच मीन्स व्हेइकलला जसं मी प्रिव्हियसली सांगितलं होतं की जर लिनियर मोशन मध्ये असेल तर इथे हा जो फोर्स जो अप्लाय होतो आहे तो अप्लाय होत आहे मास इनटू ऍक्सेलरेशन, विच मीन्स ह्या डायरेक्शन मध्ये व्हेइकल जे आहे हे मोशन परफॉर्म करणार आहे. बट ऑफकोर्स आता ही व्हेइकल जेव्हा मोशन मध्ये आहे ह्या व्हेइकलचे हे टायर्स आणि हा रोड सरफेस जो आहे यांच्यामध्ये होणार आहे फ्रिक्शन, आणि आपल्याला माहिती आहे फ्रिक्शन जो असतो हा मोशनला अपोज करणारी प्रॉपर्टी आहे. त्यामुळे जर मोशन राईट हँड डायरेक्शनला जर होत असेल तर फ्रिक्शन जे असणार आहे हे होणार आहे लेफ्ट हँड साइडला, आणि आपण ह्या फ्रिक्शनल फोर्सला रिप्रेझेंट करणार आहोत Fs या सिम्बॉलने. सो इथे टर्म समजून घेऊया. नॉर्मल रिॲक्शनने mg ला बॅलन्स केलेला आहे. सो आपल्याकडे इथे इक्वेशन जे येईल नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल्स टू mg. सर्वात पहिल्या सर्वात इझिएस्ट इक्वेशन. सेकंड, इथे हा जो फ्रिक्शनल फोर्स जो आहे याला बॅलन्स केला आहे आपल्या लिनियर मोशनच्या फोर्सने. त्यांचे इथे Fs इज इक्वल्स टू फोर्स, ज्या फोर्समुळे या व्हेइकल मध्ये लिनियर मोशन जे आहे हे प्रोड्यूस झालेलं आहे. इथे फ्रिक्शनल फोर्स आणि हा अप्लाय झालेला फोर्स यामध्ये बिकॉज हा अप्लाय झालेला फोर्स जास्त आहे ह्या दोघांमध्ये, हे दोघांमध्ये मॅथमॅटिकली हे एकमेकांना बॅलन्स करणार नाही. या दोघांचा जो रिझल्टंट जो असणार आहे
रिझल्टंट जो असेल तो डिसाइड करणार आहे आपल्या व्हेकलचं मोशन कुठे असेल. मग आपल्याला माहिती आहे इथे हा फ्रिक्शनल फोर्स पेक्षा इथे अप्लाय झालेला हा फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन हा ग्रेटर आहे. त्यामुळे आपली व्हेकल जे आहे ह्या डायरेक्शन मध्ये मोशन परफॉर्म करणार आहे. सो हा झाला आपला लिनियर मोशनचा पार्ट. आता आपल्याला बघायचंय ह्या पर्टिक्युलर पॉइंट नंतर आता जेव्हा व्हेकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे अलॉंग अ कर्व्ड रोड. आता ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आपलं फिजिक्स जे आहे कसं अप्लाय होईल. सो हीच डायग्राम जी आहे मी आजच्या इथे ड्रॉ करतो. पुन्हा एकदा आपण सेम व्हेकल ड्रॉ करूया. व्हेकल आपण कन्सिडर करूया इथे एक टर्न घेणार आहे. ॲज ऑलवेज बिकॉज हा हॉरिझॉन्टल रोड जो आहे त्यामुळे व्हेकलला डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स अप्लाय झालेला आहे mg. अपवर्ड डायरेक्शनने फोर्स अप्लाय झालेला आहे विच इज अ नॉर्मल रिॲक्शन. आता आपल्याला माहिती आहे व्हेकलच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शनने असणार आहे फ्रिक्शनल फोर्स. पण आता इथे व्हेकल लिनियर मोशन मध्ये होती त्यामुळे मास इंटू ऍक्सेलरेशन होता. आता व्हेकल जर सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर आपल्याला माहिती आहे इथे अप्लाय होणार आहे सेंट्रिपेटल फोर्स और सेंट्रीफ्युगल फोर्स. मग इथे हे इक्वेशन हे जी आपली फ्री बॉडी डायग्राम जी आहे याला जर आता मी फॉर्म्युल्याच्या लँग्वेज मध्ये जर लिहिला तर आता बघूया आपलं हेच इक्वेशन जे आहे आणखी पुढे कसे कंटिन्यू होणार आहे. तर हा पार्ट जो आहे आपल्याला नको आहे सो आपण याला इरेज करूया आणि आपले इक्वेशन जे आहे ह्या ठिकाणी कंप्लीट करूया. सो मला इथे डायग्राम वरनं असं समजतंय की हा नॉर्मल रिॲक्शन जो आहे याला बॅलन्स केला आहे mg ने. याला बोलूयात आपलं इक्वेशन नंबर 1. आणि इथे हा जो फ्रिक्शनल फोर्स जो आहे इथे लिहूयात आपण फ्रिक्शनल फोर्स और फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल्स टू सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स यांचे मी जर फॉर्म्युले जर पुट जर केले. आता हा जो फ्रिक्शनल फोर्स जो असतो याचा फॉर्म्युला असतो म्यू टाइम्स द एन. इथे म्यू काय आहे? म्यू आहे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. याला आपण कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन असंही बोलू शकतो. आपण याला फक्त म्यूच रिप्रेझेंट करूया. सो म्यू हा आहे आपला म्यू इंटू एन हा आहे फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला इज इक्वल्स टू सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे mv स्क्वेअर अपॉन आर. मग इथे m काय आहे? आपल्या व्हेकलचा मास. आर काय आहे? आर आहे ह्या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस. म्हणजे काय? म्हणजे आता जर इथे ही जी सर्क्युलर छोटीशी ट्रॅक आहे मी जर असा इथे सर्कल जर कंप्लीट जर केला तर ह्या सर्क्युलर ट्रॅकची ही जी रेडियसची व्हॅल्यू आहे ती असणार आहे आपली ही आर. आणि v जो आहे ही व्हेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे की तरच आपली व्हेकल सेफली टर्न घेऊ शकणार आहे. फक्त फॉर्म्युलेस पुट करायचे आहे. आपल्याला माहिती आहे इथे हा नॉर्मल रिॲक्शन जो आहे याची व्हॅल्यू आहे mg ती आपण पुट करूया. सो इथे म्यू ॲज इट इज राहिला n जो होता त्याला मी रिप्लेस केलं mg ने आणि पुढे mv स्क्वेअर अपॉन r ही टर्म ॲज इट इज राहिली आहे. यामध्ये इथे हा m आणि हा m जो आहे याने एकमेकांना कॅन्सल होणार आहे. हा r जो आहे डिनॉमिनेटरला इकडे शिफ्ट होईल आणि आपल्याकडे टर्म बाकी राहणार आहे v स्क्वेअर इज इक्वल्स टू म्यू आर जी. आणि आपल्याला फक्त वेलॉसिटीची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट जर करायची असेल तर आपलं जे फायनल इक्वेशन जे येणार आहे ते येणार आहे स्क्वेअर रूट मध्ये. ह्या इक्वेशनला इथे लिहितो मी सॉरी v इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू आर इंटू जी. याचा मिनिंग असा आहे की आता जर व्हेकल असा सर्क्युलर टर्न जर घेणार असेल तर त्या व्हेकल मध्ये मॅक्झिमम एवढं स्पीड असायला हवं. यापेक्षा जास्त स्पीड जर व्हेकल मध्ये असेल तर व्हेकल सेफली टर्न घेऊ शकणार नाही. मॅक्झिमम चान्सेस आहे की व्हेकल जी आहे ही स्किड होऊ शकते किंवा सरकू शकते किंवा सिंपल लँग्वेज मध्ये त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो आपण असं बोलू शकतो. सो हे होतं आपलं व्हेकल ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. कर्व रोड होता देअरफॉर तो सर्क्युलर मोशन मध्ये होता. देअरफॉर सेंट्रिपेटल फोर्सने बॅलन्स केलं फ्रिक्शनल फोर्सला आणि हे सिंपल फोर्सेसला मी कंपेअर करून आपल्याकडे कॅल्क्युलेट झालं आहे वेलॉसिटीसाठी इक्वेशन विच इज म्यू आर इंटू जी. सो जसं आपण डिस्कस केलं होतं की आपण ह्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत व्हेकल ऑन द हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. नाव सिमिलरली आपल्याला स्टडी करायचं आहे व्हॉट इज वेल ऑफ डेथ. आता ही जी वेल ऑफ डेथ जी आहे वन्स अगेन ह्या वेल ऑफ डेथ मध्ये आपल्याला बघायचं आहे की जी व्हेकल जी असणार आहे आता ती जेव्हा वेल ऑफ डेथ
किंवा आपण त्या वेल ऑफ डेथ मध्ये जी व्हेकल आहे ती जेव्हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल, बिकॉज ती ह्या अशी एक वेल असणार आहे, त्या वेल मध्ये जेव्हा हॉरिझॉन्टल मोशन परफॉर्म करेल, ती वेलॉसिटी जर खूप कमी जर असेल तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की ती व्हेकल जी आहे हे सर्क्युलर मोशनच परफॉर्म करू शकणार नाहीये, ती खाली फॉल होऊ शकते. मग ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आपलं फिजिक्स तिथे कशी त्याला त्या व्हेकलला हेल्प करणार आहे आणि त्या फिजिक्सच्या त्या सर्क्युलर मोशनच्या ऍप्लिकेशनच्या हेल्पने आपण कॅल्क्युलेट करणार आहोत पुन्हा एकदा त्या व्हेकलचं मॅक्झिमम सेफ्टी स्पीड, की जर त्या स्पीडने व्हेकल जर मोशन मध्ये असेल तर आता व्हेकलला काहीही प्रॉब्लेम इन अ केस कोणताही ऍक्सिडेंट होणार नाही आणि व्हेकल सेफली त्याचं मोशन जे आहे हे कंटिन्यू करू शकेल. सो आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे, इट इज अ वेल ऑफ डेथ. रिमेंबर, इट इज अ वेल ऑफ डेथ. आणि डेथ कधी होणार आहे? ओनली इफ जर तो जो ड्रायव्हर असेल, ती जी व्हेकल असेल, यांनी फिजिक्स फॉलो केलं नाही तर. जर फिजिक्स जर फॉलो केला तर तिथे डेथला घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही. सो बघूयात काय आहे. सो आपण कन्सिडर करूया आपल्याकडे ही अशी एक मोठी वेल आहे आणि ह्या वेलमध्ये जी काही व्हेकल जे आहे असं सर्क्युलर मोशन जे आहे हे परफॉर्म करणार आहे. आपण कन्सिडर करूया ही व्हेकल जी आहे असं सर्क्युलर मोशन जे आहे ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत परफॉर्म करत आहे. मग ही व्हेकल जी आहे ह्या व्हेकलला आपण डिनोट करूया एका छोट्याशा पॉइंट मासने. आता ह्या पॉइंट मास जो आहे यावरती किती सारे फोर्स अप्लाय होत आहे, त्यांचे डायरेक्शन्स काय आहेत हे आपण डिस्कस करूया. सो आपल्याला माहिती आहे कोणतेही व्हेकल कुठेही असेल त्याला डाऊनवर्ड डायरेक्शनने कंपल्सरी ऍक्ट होणार आहे mg. नाव जो नॉर्मल रिएक्शन जो असतो, आपली व्हेकल ज्या सरफेस वरती असेल त्या सरफेसला असतो परपेंडिक्युलर. म्हणजे ह्या प्रिव्हियस स्लाइड मध्ये आपली व्हेकल जेव्हा अशी होती, हॉरिझॉन्टल सरफेस वरती होती, त्यामुळे नॉर्मल रिएक्शन, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये होता. आता आपली व्हेकल जी आहे ही व्हेकल वेल ऑफ डेथ मध्ये आहे, व्हर्टिकल, त्यामुळे नॉर्मल रिएक्शन जो असेल पुन्हा एकदा ह्या सरफेसला परपेंडिक्युलर असेल, विच इज या डायरेक्शन मध्ये असणार आहे नॉर्मल रिएक्शन. पुन्हा एकदा व्हेकल मोशन मध्ये आहे तर मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला अप्लाय होणार आहे फ्रिक्शनल फोर्स. ह्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो आहे इथे फ्रिक्शनल फोर्स, ज्याला आपण डिनोट करूया Fs ने. आता इथे डायग्राम बघून मला असं समजतं की हा फ्रिक्शनल फोर्स आणि mg हे एकमेकांना बॅलन्स करताय आणि हा नॉर्मल रिएक्शन जो आहे याला बॅलन्स करायला कोणी नाहीये. आणि इथेच आपल्या सर्क्युलर मोशनचा ऍप्लिकेशन येतो की आपल्या ड्युरिंग द सर्क्युलर मोशन जर एखादा कंपोनेंट जर बॅलन्स जर होत नसेल तर त्याला बॅलन्स करण्यासाठी तिथे सेंट्रिपेटल फोर्स जो आहे हा वर्क होतो. मग फक्त हे डायग्राम जर बघितले तर मला किती इक्वेशन्स लिहिता येतील? नंबर 1, पहिलं इक्वेशन आहे आपल्याकडे फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल्स टू mg. रिमेंबर, प्रिव्हियस केस मध्ये फ्रिक्शनल फोर्सला सेंट्रिपेटल फोर्सने बॅलन्स केलं होतं, बट दिस टाइम फ्रिक्शनल फोर्स जो आहे याला वेट mg ने बॅलन्स केलेला आहे. फ्रिक्शनल फोर्स जो आहे त्याचा आपण फॉर्म्युला लिहूया. काय आहे फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला? असतो इट इज म्यू टाइम्स द नॉर्मल रिएक्शन. आपण प्रिव्हियसली सुद्धा फ्रिक्शनल फोर्सचा हाच फॉर्म्युला यूज केला. इज इक्वल्स टू आहे mg. इथे जर मी नॉर्मल रिएक्शनची जर व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट जर केली तर माझ्याकडे इक्वेशन आलं इट इज mg अपॉन म्यू आणि याला बोलणार आहे मी इक्वेशन नंबर 1. सो इथे बघा हा फ्रिक्शनल फोर्स आणि mg यांनी एकमेकांना बॅलन्स केला. मी फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला पुट केला आणि फक्त एक टर्म तिकडे शिफ्ट केली डिनॉमिनेटरला. नॉर्मल रिएक्शन साठी माझ्याकडे इक्वेशन आलं mg अपॉन म्यू. आता दुसरी टर्म या हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये मला असं दिसतं आहे की इथे हा सेंट्रिपेटल फोर्स जो आहे याला बॅलन्स केला आहे नॉर्मल रिएक्शनने. मग आता सेंट्रिपेटल फोर्सचा आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे, विच इज द mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल्स टू नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केली आहे mg अपॉन म्यू ने. यातल्या टर्म समजून घेऊया. m आहे मास ऑफ द व्हेकल, v इज द वेलॉसिटी की जी व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे सो दॅट तिथे डेथ होणार नाहीये. r इज द रेडियस. ही रेडियस काय आहे तर हे जे सर्क्युलर मोशन जे आहे ह्या सर्क्युलर मोशनची इथे ही जी रेडियस असणार आहे दॅट इज द r. म्यू जो आहे दॅट इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपल्याला ऑलरेडी माहिती आहे.
सो या दोन्हीही टर्म मध्ये इथे हा जो m जो आहे, ही m ची टर्म कॅन्सल होईल. रिमेंबर आपल्याला v कॅल्क्युलेट करायचा आहे, सो हा r जो आहे तिकडे न्यूमरेटरला शिफ्ट होईल. आपल्याकडे इक्वेशन जे म्हणणार आहे इथे v स्क्वेअर इज इक्वल्स टू हा r जर इकडे जर शिफ्ट जर झाला rg अपॉन म्यू असणार आहे. आणि फायनली व्हेलॉसिटी साठी आपल्याकडे इक्वेशन येणार आहे, इट इज rg अपॉन म्यू. आणि एव्हरीवन हे जे आहे हे आपलं एक्सपेक्टेड इक्वेशन आहे. सो जर वेल ऑफ डेथ मध्ये जर डेथला जर अवॉइड जर करायचं असेल तर त्या व्हेकल मध्ये v स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन म्यू एवढं इक्वेशन, एवढी त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी असायला हवी, सो दॅट तिथे कोणत्याही टाइपची डेथ होणार नाही. आणि इथे आपली ही जी वेल जी आहे, वेल ऑफ डेथ, त्यामध्ये व्हेकल वेल बिहेव करणार आहे, वेल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. सो आजच्या सेकंड पार्ट मध्ये आपण ह्या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत डिस्कस करणार होतो. थँक्यू.